पूर्व विधायक और बीजेपी ओबीसी अलायंस के प्रदेश उपाध्यक्ष नारायण गव्हाण अकोला में लोकसभा चुनाव की तैयारी कर रहे हैं और उन्होंने बीजेपी के वंशवादी शासन का विरोध करते हुए निर्दलीय उम्मीदवार के तौर पर लोकसभा के लिए नामांकन पत्र भरा है। बीजेपी ने नया उम्मीदवार खड़ा किया है और उसे उम्मीदवारी सिर्फ इसीलिए मिली है क्योंकि वो सांसद का बेटा है। इसलिए नागरिकों के बीच चर्चा है कि नारायण गव्हाणकर ने आज लोकसभा के लिए अपनी उम्मीदवारी पेश कर बीजेपी को करारा झटका दिया है। असं आहे की मी तिकीट मागितलं होतं। मी 50 वर्षाचा कार्यकाल 77 सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो। मी स्वतःला नेता कधीच मानत नाही। सर्व कार्यकर्ते या पार्टीला मोठं करण्याचं काम कालखंडात त्यावेळेस केलं। मी सर्वांची नावं सांगणार नाही, पण मला असं वाटते की माझ्यावर अन्याय झाला। एखाद्या अधिक दुसऱ्या कोणा जर तिकीट दिलं गेलं असतं तर मी काही फॉर्म भरला नसता, पण अत्यंत नवख्या उमेदवाराला फक्त खासदार साहेबांचे सुपुत्र आहेत एवढाच त्यांच्या पाठीमागं एक विषय आहे। अशा अत्यंत म्हणजे जे ग्रामपंचायत सुद्धा लढले नाहीत अशाला तिकीट देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, म्हणून माझ्यावर अन्याय झाला असं मला वाटते। म्हणून मी या ठिकाणी अर्ज दाखल केला। परिवारवादाच्या विरोधात प्रश्नच नाही। आमचे आदरणीय मोदीजी काय सांगत असतील ते जाऊ द्या, ते सांगतात परिवारवाद आपल्याला तोडायचा आहे, पण अकोल्यात मात्र परिवारवाद आहे, घराणेशाही आहे, हे मान्य केलं पाहिजे।